चाटून झालं तुझं? त्याच्यात पण आहे ना. मग सावकाश व्यवस्थित असं व्यवस्थित होत म्हणजे मला कॅप्चर करायला जमेल व्यवस्थित. एक नंबर आहे ना, एक नंबर. गाईज, या माणसाचं डोकं दुखतंय, त्याच्यासाठी माझ्याकडनं गोळी मागवली आहे. आणि याचं काय चाललंय बघा. 10 वेळा बोलून थकली आहे मी, मोबाईल नको बघू, त्याच्यामुळे डोकं दुखतंय, तरी तो तेच करतो. हॅलो गाईज, तर वेलकम टू माय डेली ब्लॉग सिरीज. आता मी स्टार्ट करणार आहे एक सिरीज, ती असणार आहे डेली ब्लॉग. मला बघायचं आहे की तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओजला जसा सपोर्ट करत आहात तसं या व्हिडिओजला सपोर्ट करता का. तर लेट्स सी कसं असणार आहे. तर सगळ्यात आधी आज आम्ही काहीतरी बनवणार आहोत, ते म्हणजे सीजनल फ्रूट आलेला आहे, म्हणजेच आपला आंबा. आणि आम्ही बनवणार आहोत आमरस. गाईज, तुम्हाला दाखवते आमची आमरसची तयारी. हे बघा, या आम्ही आमरसची तयारी केलेली आहे. किती आंबे आणलेले आहे? 5 आंबे आणलेले आम्ही. आणि त्याला आम्ही कट करून असं थोडंसं पाणी टाकलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलंय ना. पाणी म्हणजे हे करतो ना, त्याचं पाणी राहतं. तर मगाशी तू कोणतं पाणी घेतलं होतं याच्यामध्ये? हे पाणी. अच्छा, ते पाणी चांगलं वालं होतं ना, तेच. आणि हे बघा, कळतं मला तेवढं. हुशार आहे माझा नवरा. कोई कॉम्पिटिशन है क्या? नहीं है. चल फटाफट कर आमरस. हा, पूर्ण तू बनवणार आहे ना, म्हणजे बाकीचं मी बनवणार आहे. मी काय काय करणार आहे, मी बनवणार आहे राईस, चपाती, भाजी आणि डाळ. 4 गोष्टी मी बनवणार आहे. आणि हा बनवणार आहे आमरस. एक गोष्ट, फक्त एक गोष्ट. आणि त्याच्यात पण किती पसारा काढणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार नंतर, की किती त्याने पसरवून ठेवलंय सगळं. चाटून झालं तुझं? त्याच्यात पण आहे ना. मग सावकाश व्यवस्थित असं व्यवस्थित होत म्हणजे मला कॅप्चर करायला जमेल व्यवस्थित. एक नंबर आहे ना, एक नंबर. गाईज, आमचा आमरस तयार झालेला आहे. कसलाच भारी दिसतोय, कसलाच भारी दिसतोय. खाणारे 2 जण. तर गाईज, माझं जेवण सगळं बनवून झालेलं आहे. आता मी करायला घेणार आहे प्लेटिंग. नाव इट्स टाइम फॉर आमरस. काढला आमरस. अच्छा, तू काढलाय ना? थंड झालाय का? हो. आमरस वाटीमध्ये देते. वाटी बोलतो, डबे काढते. डबे द्या आपल्याकडे. कसलाच भारी दिसतोय यार. हे बघ, एक नंबर. काय नाही ते चार्जिंगला लावून ठेवलंय असंच. वाटी भरून देऊ? हा, मग थोडं खा ना, थोडं नंतर खा. बस बस बस. चपाती इकडे देते साईडला. हा, किती 2 चपात्या ना? हो. जर अशा प्रकारे आपली प्लेट तयार झालेली आहे. आमरस, भात, डाळ, भाजी, चपाती आणि आमरस. आता झाली आहे पेट पूजा. आणि आज संडे आहे, तर मी विचार केला आहे थोडंसं स्किनला देखील आपण काहीतरी करावं. पण मी आता लावणार आहे फेस मास्क. सो लेट्स गो. आणि मग झोपणार आहे. हा आहे फॉक्सटेलचा फेस मास्क आहे, जो मी आता चेहऱ्याला लावणार आहे. हा माझा आहे, तर मी हा माझ्या चेहऱ्याला आता मी लावणार आहे. ठीक आहे, हा माझा आहे, तो मी लावणार आहे. मला दे ना. नाही देणार तुला. एकतर छोटीशी डब्बी आहे आणि याच्यात पण याला भागीदारी पाहिजे असते. मला दे ना. थोडासाच लावायचा. हे घे, चल, मला लावायचा. आता लगेच लावायचं आहे. लावायचं, तोंड धुवायचं आणि मग झोपणार ना. फ्रेश वाटेल जरा. म्हणजे आता जेवलोय तर ते लावून थोडं बसणार 10 मिनिटं. फेस मास्क आता याला मी 10 मिनिटं ठेवणार आहे. तुझा तो टॅनवाला देशील काय मला? माझा फेस मास्क तुला दे. तुझा टॅनवाला देशील का मला? तुझा जो टॅनवाला तो आतमध्ये वॉशरूम मध्ये ठेवलाय ना,
हिला. गिफ्ट दिलं ते मला दिलं ना, मला ते तू ते मला गिफ्ट दिलंय काय? ते माझं झालं गिफ्ट वाला आहे, तर त्याच्यावर माझा अधिकार आहे. मला तू टॅनवाला देशील तरच मी तुला माझा फेस मास्क देणार आहे, नाही तर मी नाही देणार आहे. ठीक आहे. तर गाईज हा आहे आमच्या बाल्कनी मधला व्ह्यू. गार्डन आहे, गार्डन मध्ये छोटे छोटे पोरं प्लॅनिंग करतात. प्लॅनिंग मगाशी ते लोक भांडत होते, आता एकत्र येऊन प्लॅनिंग करतात. गाईज हा आहे आमचा बाल्कनीचा व्ह्यू. गार्डन मध्ये छोट्या छोट्या मुंग्या कशा असतात तसं वाटतं. मस्त एका साईडला तिथे पोरी दोघी खेळत आहेत. मस्त माणसं बसली आहेत. मस्त प्लेस आहे यार इथे फिरायला, नंतर राऊंड मारायला. शांतता असलं भारी वाटते बघा. आता मी लावणार आहे काय आहे, टॅन रिमूव्हल क्रीम आहे. ॲक्च्युली ही आम्ही घेऊन ठेवली होती, बट जास्त यूज नाही केली, तर आज मला काम करताना मिळाली. तर मी म्हटलं वाय नॉट की मी आज लावेल. सो मी आज हे आता लावणार आहे. आता मी ह्याच्याने तोंड धुणार आहे, बिकॉज माझ्या फेसवरती थोडासा टॅन झालेला आहे. गाईज या माणसाचं डोकं दुखतंय, त्याच्यासाठी माझ्याकडनं गोळी मागवली आहे. आणि याचं काय चाललं आहे बघा. 10 वेळा बोलून थकली आहे मी, मोबाईल नको बघून, त्याच्यामुळे डोकं दुखतंय, तरी तो तेच करतो. माझं अजिबात ऐकत नाही आणि फुरफुर करतोय. कसं कसं हां, ॲक्टर, हार्डकोर ॲक्टर आहे. आता नाही दुखत का रे तुझं डोकं? मोबाईल बघितलं डोकं नाही दुखत. काय शान आहे. मग गोळी कशाला मागवायची, मोबाईलच बघत राहायचं ना. हां शाना. तर आता आम्ही जात आहोत गाडीजवळ, बिकॉज आमच्या इथे प्लेस नसल्यामुळे आम्ही गाडी इथे पार्क केली आहे, लई लांब पार्क केलेली आहे. आता तिला जागा शोधणार आहोत आम्ही आधी. तर गाईज आता आलो आहोत आम्ही मानकोली ब्रिज जवळ, असाच टाइमपास करण्यासाठी. बिकॉज आम्ही डिसाईड केलं आहे की राऊंड मारायला तर निघालोच आहोत, तर एक फेरी मारूया अशीच. तर त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत इथे. माझी हाईट अशी नाही, पण सावलीमध्ये बघ ना केवढी मोठी वाटते ना. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. टक 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 टक. तर आता आलो होतो आम्ही रिटर्न. तुम्हाला दाखवते मी काय घेतलंय. भाजी घेतली उद्यासाठी. आमच्या इथे हर संडेला मार्केट भरतो, त्या मार्केटमधनं मी भाजी घेतलेली आहे. आणि आता तर गाईज आता आलो होतो आम्ही घरी, आणि हा ब्लॉग आजचा मी इथेच एंड करत आहे. होप तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडेल, आणि नक्की सांगा की हा माझी जी मी सिरीज चालू केलेली आहे कशी वाटते आहे. आणि जो कोणी नवीन असेल चॅनलवरती त्याने सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. सो हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला लवकरच. तोपर्यंत बाय.